तर बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। निर्धाराने कारवाई होतीये। या प्रकरणात काहीही झालं, कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आरोपींना वाचू देणार नाही। जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले। या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करून हप्ते गोळा करतायत त्या सगळ्यांवरती सरकार जरब बसवणार आहे। या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी होऊ नये ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हणत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती भाष्य केलंय। बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत, निर्धाराने कारवाई होते। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही। जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे। ते कुठेही गेले असते आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते, तुम्हाला दिसत आहे। मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही। आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी। आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही आहे। याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब आहे। एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली आहे। त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये, तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। या आरोपींनी तिथे 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला, परंतु पैसे संपल्याने हे दोघेही आरोपी पुण्यामध्ये आले। इथे एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या। हे आरोपी 26 दिवस पोलिसांना गुंगारा कसा देत होते याची उकल पोलीस तपासात केली जाते। एसआयटी प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी 3ही आरोपींची कसून चौकशी केली। यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत प्रश्नांची सरबत्ती केली। त्याची उत्तर देताना 3ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। तर मनोज जरांगेंनी पुण्यात मोर्चामध्ये सहभाग घेतला। यावेळेला जरांगेंनी सरकारवरती टीका केलेली आहे। देशमुखांच्या लेकीच्या न्यायासाठी एकत्र येणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हणत धनंजय मुंडेंचे लोक देशमुखांच्या भावाला धमक्या देत असल्याचा आरोप केला आहे। तू जी जातीय तेढ निर्माण करायला लागला ना, ह्यो पहिला धनंजय मुंडेने थांबवायला पाहिजे। आणखीन खोलात जाशील ना धनंजय मुंडे, आणखीन खोलात जाशील, आणखीन खोलात जाऊ नको। मी 4-5 वेळेस सांगितलंय तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग। काही लोक मुद्दाम जातीय तेढ निर्माण करतायत आणि तू फोन करून ओबीसीचे नेत्या सांगू नको माझ्या कोण बोल म्हणून। जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नको, कारण आता आम्हाला धनंजय मुंडेवर शंका नव्हती, यायला लागली, आधी नव्हती। आतापर्यंत 20-25 दिवसात धनंजय मुंडेचं आम्ही कधी नाव घेतलं नाही। धनंजय देशमुखला धमकी दिल्यापासून आम्ही सुरू केलं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस दलातील 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत। यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे। त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे। ते केज पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पदावरती कार्यरत होते। संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलं होतं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमलेल्या एसआयटी वरती संशय व्यक्त केलाय। एसआयटी मधील एक प्रमुख IPS बाहेरील नेमलाय। त्यांच्यातील अधिकारी हे वाल्मिक करारासाठी काम करतात असा आरोप सुद्धा आव्हाडांनी केलेला आहे। सोशल मीडियावरती पोस्ट करत आव्हाडांनी हे गंभीर आरोप केलेत। या संदर्भात काही फोटो सुद्धा त्यांनी पोस्ट केलेले आहेत। PSI महेश विघ्ने यांचा फोटो आव्हाड यांनी पोस्ट केलाय। तर मनोज कुमार वाघ हा वाल्मिक करारचा खास माणूस असल्याचं म्हणत त्यांचा सुद्धा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे।
हे अधिकारी वाल्मिक कराडला शिक्षा देणार की मदत करणार असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट बघायला मिळते आणि पोस्टमध्ये गंभीर आरोप केलेले बघायला मिळत आहे. फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हे एसआयटीचे तपास अधिकारी आहेत. नाही, मी ज्या दिवशी एसआयटी स्थापन झाली त्याचा जे ऑर्डर आली त्या ऑर्डरवरच मी सांगितलं गेलेलं की ही जी एसआयटी आहे, एसआयटी मध्ये नेमलेले सगळे बीडचे अधिकारी आहेत, ज्यांना चांगल्या पदावर बसविले मलिदाच्या, तेच लोक याच्यात आहेत, हे बदलले पाहिजे. तर इकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला आहे. या संदर्भात त्यांनी माध्यमांसमोर अनेक खुलासे केले. मला दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 कॉल येतात. धमके देणारे हे गुंड यांचे कार्यकर्ते असून धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर होतोय असंही दमानिया यांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार करणार असून त्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात लक्ष घालावं असंही त्या म्हणाल्या. मला येणारे फोन कॉल्स हे सगळे वंजारी समाजाचे नाही आहेत. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते, त्यांनी जो माझा सोशल मीडियावर नंबर टाकलाय, त्यांचे सगळे कार्यकर्ते इतरांना भडकावून मला फोन करायला लावत आहेत आणि कुठेतरी या बाई समाजाविरुद्ध बोलल्या असं जे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. आता एवढंच नाही तर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात की यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रारी टाका, यांच्या विरुद्ध तहसीलदारांकडे प्रत्येकाने कंप्लेंट द्या. जेवढे एक तर 1 करोड वंजारी समाज नावाचा एक ग्रुप आहे, त्यांनी तर असंही जाहीर केलं की तुम्ही जेवढे वकील आहेत समाजाचे, त्यांनी प्रत्येकाने यांच्या विरुद्ध डिफेमेशन केसेस फाईल कराव्या. म्हणजे तुम्ही आता अशा प्रकारची जर हॅरासमेंट करणार असाल, मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जे करायचे तुम्ही करा. मी लढणं बिलकुल थांबवणार नाही. या सगळे जेवढे माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत, परत ज्यांनी मला फोन केलेत, त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एकतर सुनील फड आणि यांच्यासारखी जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली, माझा नंबर सोशल मीडियावर टाकला, मला हॅरेस करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, मानसिक छळ करण्यासाठी, आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन, असे अश्लील शब्द ज्यांनी सोशल मीडियावर वापरले, त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी. इकडे शिर्डीत साईबाबा संस्थांकडून भाविकांसाठी दिलं जाणारं मोफत जेवण बंद करावं अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेली आहे. मोफत जेवण बंद करावं आणि जे पैसे अन्नदानात दिले जातात ते पैसे मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावेत अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे. प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही. संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत. यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेला रत्नाकर गुट्टेंचा नातू सुमित गुट्टे आज मनमाडच्या रेल्वे स्थानकावरती आढळलेला आहे. तर मला एसटी पोलीस स्टेशनला सोडा असं त्याने एका रिक्षेवाल्याला सांगितल्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडण्यात आलंय. तो मनमाडला कसा पोहोचला हे त्याला माहिती नसून त्याचा मोबाईल देखील चोरीला गेलेला आहे असं त्याने सांगितलंय. सुमित गुट्टे मनमाड रेल्वे स्थानकावरती सापडलाय. मनमाडला कसा पोहोचलो माहिती नाही असं सुमित म्हणतोय. तर 3 दिवसांपासून सुमित बेपत्ता होता. पुण्यात मी इंटरव्ह्यूला गेलो. तर इंटरव्ह्यू दिल्याच्यानंतर मी रिक्षामध्ये बसलो बस स्टॉपला जाण्यासाठी. नंतर काहीच आठवत नाही. आजच सकाळी म्हणजे उठलो झोपेतून. म्हणजे बसमध्ये होता, ट्रेनमध्ये होता? ते नाही माहीत कशामध्ये. मग आज कुठे होता तू? बस स्टॉपला. बस स्टॉपला? म्हणजे इथपर्यंत कसा आला? ते आठवत नाही काहीच मला. कधीपासून कधी झालं होतं? 2 तारखेपासून. इतके दिवस कुठे होता मग? काहीच माहीत नाही. थंड लागायचं फक्त मला. काहीतर ब्लड काढून घ्यायचे, काहीतर असं वाटायचं. काही अपहरण वगैरे करण्यात आलं? कोणी दमदाटी, कोणी पैसे हिसकावून घेतले? नाही
नाही, मोबाईल नाही, फक्त माझा पैसे पण 2,000 आणि यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो.